नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. सध्या आपण 10वीच्या बोर्डाच्या पेपरचा विचार करतोय आणि त्यासाठी आवश्यक व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करते. तर लास्ट टाइम जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी पाठांतर कोणत्या गोष्टींचं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते मार्क मिळवता येतील याच्यावर मी डिटेल व्हिडिओ केला होता. जर तुम्ही बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला त्यातला महत्त्वाचा माझा मुद्दा कळेल की 80 मार्काचा पेपर हा फक्त आणि फक्त काही व्याकरणावर आधारित नसतो, तर काही गोष्टी, काही प्रश्नांची उत्तरंही पाठांतरावर आधारित असतात. मग तुमचं पाठांतर जर चांगलं असेल तर तुम्हाला त्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी मार्क मिळतात. त्यातलाच एक प्रश्न असतो भाषांतराचा. कवितासुद्धा भाषांतरासाठी येते आणि धडा म्हणजेच एखादं नाटक हे सुद्धा भाषांतरासाठी येतं. भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेशनसाठी येतं. आता मुळात मुलांना एक फरक समजून घ्यायचा आहे. भाषांतर म्हणजे एखाद्या गोष्टीचा अर्थ सांगणं नाही. भाषांतर याचा अर्थ एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये केलेलं ट्रान्सफर असतं ते, बरोबर? म्हणजेच जर मी म्हणते की आय ॲम अ गर्ल, तर याचं भाषांतर काय येणार? मी मुलगी आहे. जर तुम्ही असं मनाली लिहिलं की मी मुलगी होती, मी मुलगी असेन, तुम्ही काळ बदललात, तर त्याचा अर्थ बदलतोय. त्याच्यामुळे भाषांतर किंवा मी मुलगी, मी हुशार मुलगी आहे असं जर तुम्ही स्वतःच्या मनाने हुशार वर्ड त्यात ॲड केला तरीसुद्धा ते चुकणार आहे. तुम्हाला कळतोय मुद्दा माझा सांगण्याचा? भाषांतर म्हणजे सरलार्थ जेव्हा तुम्हाला लिहायला येतो, माध्यम भाषा सरलार्थ लिखत हा 4 मार्कांना प्रश्न असतो. पॅरेग्राफ संपल्यावर तिथे तुम्ही तुमच्या मनाचं माहीत असलेला अर्थ त्या पॅरेग्राफचा लिहायचा नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित संस्कृतची ओळ वाचायची आहे, त्याचा जसाच्या तसा इंग्लिशमध्ये अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. कोणताही काळ बदलायचा नाही आहे, कोणतंही वचन बदलायचं नाही आहे, कोणतंही लिंग बदलायचं नाही आहे, कोणतंही वाक्य स्वतःहून ॲड करायचं नाही आहे किंवा कोणतंही वाक्य स्वतःहून कट डाऊन पण करायचं नाही आहे. समजलं? हे एकदम डिट्टो पाठांतर असलं पाहिजे, जसंच्या तसं. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश मीडियमची मुलं जी असतात किंवा सेमी इंग्लिशची जी मुलं असतात त्यांना काही शाळांमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला भाषांतर इंग्लिशमध्ये लिहायचे. आतापर्यंत तुम्हाला 9वीत कळलं असेल की तुम्ही कोणत्या भाषेमध्ये सरलार्थ लिहित आला आहात, बरोबर? त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो अशा मुलांसाठी आहे जे भाषांतर म्हणजेच सरलार्थ इंग्लिशमध्ये लिहितात, त्यांच्यासाठी हे आहे. किती मार्कांना प्रश्न असतो? 80 मार्काच्या पेपरमध्ये 4 मार्कांसाठी हा प्रश्न असतो आणि 4 मार्क काही लहान संख्या नाही आहे. 4 मार्क म्हणजे खूप. निबंध तुम्ही इतक्या मेहनतीने पाठ करता तेव्हा 5 मार्क मिळतात, बरोबर की नाही? तर इथे तुम्हाला 4 मार्क म्हणजे हे मोठाच नंबर झाला. आणि याच्यामध्ये फायद्याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे 4 मार्क फक्त आणि फक्त तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहून तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे? निबंधामध्ये काय मेहनत आहे की तुम्हाला तो 5 मार्क, जर ते 5 मार्क मिळवायचेत तर तुम्हाला ते सगळं संस्कृतमध्ये पाठ करावं लागतं, लिहावं लागतं, अशुद्ध लेखन होता कामा नये, रायटिंग मिस्टेक होता कामा नये, या सगळ्या गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते. पण हे जे 4 मार्क आहेत तर ते 4 मार्क तुम्हाला मिळवणं हे अतिशय सोपं आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला हे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्येच लिहायचं असतं. ओके, कळलं तुम्हाला मुद्दा? चला सुरू करूया आपण. जे पर्पल कलरमध्ये आहे ते संस्कृतची ओळ आहे आणि रेड कलरमध्ये जे आहे ते इंग्लिशमध्ये. आता पुन्हा मी एक गोष्ट क्लिअर आउट करते की मी तुम्हाला नाटक शिकवत नाही आहे. मी नाटकाचं सरलार्थ ट्रान्सलेशन रीड करून दाखवते. नाटक समजावलेली व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे गेल्या वर्षीच.
तिचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देईन, जेणेकरून तुम्ही तिथे नाटक समजून घेऊ शकता. सरलार्थासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सरलार्थासाठी तुम्ही म्हणाल की मी सरलार्थासाठी फक्त नाटकच येणार आहेत का, की कुठल्या धड्यामधून सुद्धा विचारलं जाऊ शकतं? तर अजिबात नाही. धड्यांमधून सरलार्थ विचारला जाणार नाही. बोर्डाच्या पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला नाट्यस्तबक, संस्कृत नाट्यस्तबकामधली 3 नाटकं आणि नदीसूक्त या 2च गोष्टी तुम्हाला सरलार्थ लेखनासाठी असतात. यामध्ये मी ऑलरेडी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की 3 नाटकं ही सोपी आहेत, लहान आहेत, सो तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन पाठ करा. नदीसूक्त जरी एक असला चॅप्टर तरीसुद्धा त्याच्यात वाक्य मोठी आहेत आणि ते सगळं ट्रान्सलेशन किंवा त्यांच्यामधलं कन्व्हर्सेशन, त्याच्यामध्ये मध्ये श्लोक पण येतात, तर ते लक्षात ठेवायला मुलांना थोडंसं कठीण पडतं. म्हणून बेस्ट वे मला विचाराल तर नाटकं करणं हे जास्त बेटर आहे. आता तुम्ही म्हणाल पण मिस समजा आम्ही नाटकं केली, 3 नाटकं आम्ही ट्रान्सलेशन तुमचं व्हिडिओ बघून पाठ केलं, पण परीक्षेला आम्हाला दोन्ही पण पॅरेग्राफ नदीसूक्तातून आले तर मग काय होईल? तर असं अजिबात होणार नाही आहे. तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी 2 पॅरेग्राफ येतात आणि ऑप्शन असतो दोघांपैकी कुठलाही एक निवडायचा आहे. एक नदीसूक्तमधून येणार, नो डाऊट, पण एक पॅरेग्राफ हा 3 नाटकांपैकी एका नाटकांमधून विचारला जाणार. दोन्हीही पॅरेग्राफ हे नदीसूक्तमधून येणार नाहीत. हे का नाही येणार? कारण मग त्याला काही वेटेजच राहत नाही, मग नाटकांना काही मार्कच राहत नाही, असं होतं. त्याच्यामुळे नाटकांमधून 3 नाटकांमधून एक पॅरेग्राफ तुम्हाला कन्फर्म येणारच आणि एक पॅरेग्राफ तुम्हाला नदीसूक्तमधून येणार. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलं म्हणतात मिस, किंवा हुशार जी मुलं असतात ते काय करतात परीक्षेला, ते दोन्ही करून जातात, बरोबर. त्याच्यामुळे ते दोन्ही पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन लिहून येतात. तर अजिबात परीक्षेला 80 मार्काचा पेपर सोडवत असताना तुम्हाला काय करायचं नाही आहे, ट्रान्सलेशन जेव्हा तुम्ही करता, सरलार्थ लिहिता, तेव्हा दोन्ही प्रश्न सोडवायचे नाहीत. तुम्हाला जो उत्तमरित्या एक येतो तो एकच लिहायचा, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. तोच वेळ तुम्ही पुढे प्रेझेंटेशनसाठी किंवा पुन्हा एकदा पेपर रीड करण्यासाठी वापरू शकता, ठीक आहे. सो सगळ्या सूचना माझ्या झालेल्या आहेत महत्त्वाच्या देऊन. आता तुम्हाला वाटत असेल की इतक्या चांगल्या चांगल्या सूचना मॅम देत आहेत, तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मला माहिती आहे 10वीच्या नंतर तुम्ही काही व्हिडिओ बघणार नाही आहात, चॅनल पाहणार नाही आहेत, पण स्टील तुम्ही सबस्क्राईब चॅनल करता, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर 1 लाखापर्यंत पोहोचणार आहोत आणि माझ्यासाठी ती खूप मोठी अचीवमेंट असणार आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मिस एवढी मेहनत घेते सांगते, तर तुम्ही ही छोटीशी गोष्ट माझ्यासाठी नक्कीच करूया. मी संस्कृतसुद्धा रीड करते आणि इंग्लिशसुद्धा रीड करते, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. आणि काही जण काय करतात मुलं की फक्त इंग्लिश ट्रान्सलेशन पाठ करायचं ते इंग्लिश पाठ करतात, पण तुम्ही कशाचं इंग्लिश ट्रान्सलेशन करताय? तुम्हाला संस्कृतची ओळसुद्धा काय झाली पाहिजे, पाठ असली पाहिजे किंवा माहीत असली पाहिजे. म्हणून कधीही एक ओळ संस्कृतची आणि एक ओळ इंग्लिशची असं तुम्हाला वाचायचं आहे. ओके, कळलं? सुरू करूया. ततः प्रविशति वैखानसः, देन एंटर्स वैखानस. वैखानस तुम्ही मराठीतही लिहू शकता किंवा त्याचं स्पेलिंग पण इंग्लिशमध्ये लिहू शकता. अन्यौ तापसौ च अँड अदर 2 हर्मिट्स. वैखानस. राजानम अवरुद्ध्य, जे कंसात येतं ब्रॅकेटमध्ये ते सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं. राजानम अवरुद्ध्य याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये स्टॉपिंग द किंग. अवरुद्ध्य म्हणजे थांबवणे. राजन, ओ किंग, आश्रम मृगो अयम न हंतव्यः न हंतव्यः. दिस इज हर्मिटेज डिअर, इट मस्ट नॉट बी किल्ड, इट मस्ट नॉट बी किल्ड. आशु प्रतिसंहर सायकम.
आशूचा अर्थ होतो क्विकली आणि सायकमचा अर्थ होतो ॲरो. क्विकली टेक बॅक द ॲरो. राज्ञां शस्त्रम आर्तत्राणाय भवति. किंग्स वेपन इज फॉर द प्रोटेक्शन ऑफ द डिस्ट्रेस, न तू अनागसी प्रहर्तुम. नॉट टू अटॅक द इनोसेंट. संस्कृत वाक्य आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असं व्यवस्थित समजून घेतलं तर हे पाठांतर करणं सोपं जातं. ठीक आहे. दुष्यंत प्रतिसंवृत्त एषः सायकः. टूक बॅक, प्रतिसंवृत्त मीन्स मागे घेणे. टूक बॅक दिस ॲरो. यथोक्तम करोती. फॉलोज व्हॉट इज सेड. वैखानस. राजन, ओ किंग, समीदा हरणाय प्रस्थिता वयम. वी आर सेट ऑफ फॉर कलेक्टिंग वूड फॉर सॅक्रिफाईस. वूडच्या जागी तुम्ही समीदा हा शब्द लिहू शकता. सॅक्रिफाईसच्या जागी तुम्ही यज्ञ हा शब्द लिहू शकता. एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीरम आश्रम दृश्यते. ऑन द बँक ऑफ मालिनी द हर्मिटेज ऑफ नोबल प्रिसेप्टर. प्रिसेप्टरच्या जागी तुम्ही कुलपती पण लिहू शकता. कण्व स्पेलिंग लिहिली तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. कण्व इज सीन. प्रविश्य हॅविंग एंटर्ड. प्रतिगृह्यताम ॲक्सेप्ट. आतिथेयः सत्कारः द हॉस्पिटॅलिटी. दुष्यंत तपोवन निवासिना मा उपरोधो. तपोवन निवासिना मुपरोधो मा भूत. वी मस्ट नॉट डिस्टर्ब द हर्मिट्स. अत्रैव रथम स्थापय यावद अवतरामि. स्टॉप द चॅरियट हियर while I alight. सुतः धृताः प्रग्रहाः. The bridles are held. अवतरतु आयुष्मान. May the long living majesty alight. दुष्यंत अवतीर्य. Having alighted, खाली उतरून. सुत ओ चॅरिएटर. विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम. One must enter in the hermitage with humble attire. Idam tavat गृह्यताम. So you take this. इति सुतस्य आभरणानि धनुश्चोपनीय. Giving the jewels and the bow to the charioteer. सुत ओ चॅरिएटर. यावद आश्रमवासिनः दृष्ट्वा अहं पावर्ते तावत् दाद्रपृष्ठाः क्रियन्तां वाजिनः. ओ चॅरिएटर, while I return seeing those hermits have the back of horses be wet. किंवा clean with water. दोघांपैकी काहीही लिहू शकता. ठीक आहे. सुत तथा. इति निष्क्रांतः. Sut says, all right, thus exits. अशा प्रकारे तुम्हाला ट्रान्सलेशन डिट्टोच्या डिट्टो पाठ करायचं आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता व्हिडिओ थांबून आणि तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. किंवा मी PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ते तिथून पण तुम्ही आरामात व्यवस्थित PDF थ्रू पण लिहू शकता. पण हे तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचं जसंच्या तसं, जर तुम्हाला 4 मार्क हवे असतील तर. आणि भरपूर मुलांचाही प्रश्न असतो की मीच पण आता आम्ही असंच्या असं तुम्ही सांगितलं तसं आम्ही लिहिलं तर 4 पैकी 4 मार्क नक्की मिळतील. तर हो, नक्की मिळतील. कारण हे आन्सर एकदम परफेक्ट आन्सर आहे. हे माध्यम भाषा उत्तरच लिहा असा हा प्रश्न नाही आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला जज केलं नाही जाणार की ह्याने काय लिहिलं आहे. हे तुम्ही ट्रान्सलेशन लिहिताय जसंच्या तसं, त्याच्यामुळे इथे मुलांना 4 पैकी 4 मार्क हे मिळतातच. आणि सगळ्या मुलांना मिळालेच पाहिजेत असं मला वाटतं. कारण अतिशय सोपं ह्याच्यात व्याकरण वगैरे काही नाही आहे. तुमचं पाठांतर किती चांगलं आहे याला इथे महत्त्व आहे. भाषा पण तुमची स्वतःची आहे, माध्यम भाषेमध्ये लिहायचं आहे, त्याच्यामुळे तुमचं काहीही चुकणार नाही आहे.
अशुद्ध लेखन होणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. सेम व्हिडिओ मराठीमध्ये जे लिहिणार आहेत त्यांच्यासाठी पार्ट 2 बनवेन, जेणेकरून भरपूर मुलं अशी आहेत की जे मराठी माध्यमातून आहेत आणि ते मराठी भाषेत भाषांतर लिहिणार आहेत, तर त्यांच्यासाठी पार्ट 2 मी नक्कीच बनवणार आहे. अशीच 3ही नाटकं बनवेन, जेणेकरून तुम्हाला 3ही नाटकं पाठ करता येतील परीक्षेच्या आधी. ॲज पॉसिबल ॲज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचे आठवणीने, शेअर करायचे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. मी जेवढ्या मेहनतीने आणि तुमच्यासाठी एक प्रेम असल्यामुळे व्हिडिओ बनवते, त्याचप्रमाणे तुमचंही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर असलं पाहिजे. शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे स्वार्थीपणा न करता की नाही हा व्हिडिओ मी बघून माझा अभ्यास करेन, मी का पाठवू, तिला पण चांगले मार्क मिळतील, असा अजिबात स्वार्थीपणाचा विचार करायचा नाही. तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही जर मनात स्वार्थ ठेवताय, सो दॅट इज नॉट ओके. कळलं? त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. त्यांना या व्हिडिओची मदत होईल. संस्कृत आपल्याला सगळ्यांसाठी सोपं करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या अजून काही सजेशन आहेत का, तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि तिथे ते लिहा. मराठी, हिंदी कोणत्याही भाषेत लिहा. मी सगळ्या कॉमेंट्स रीड करते आणि ॲज पॉसिबल ॲज रिप्लाय पण देते. त्याच्या व्यतिरिक्त काही डिटेल बोलायचं असेल तर नक्कीच मला मेल करा. माझा मेल ID मी इथे दिलेला आहे. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी अँड सपोर्टिंग मी. धन्यवाद.